6 खासदारांनी पक्षाला अखेर जय महाराष्ट्र केल्यानंतर शिवसेना उभाटा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा झंझावाती दौरा होणार असल्याचं टीजरवरून समोर आलं आहे। फितुरांच्या फितुरीवर पलटवार करण्यात येणार आहे। निष्ठेची ताकद पुन्हा दाखवणार असा निर्धार शिवसेना उभाटा पक्षाने केलाय। या दौऱ्यापूर्वीच नागपूर विमान प्रवासात महानाट्य घडलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या तिघांनी एकत्र विमान प्रवास केला। त्यांच्यात हितगुज झालं, त्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे। त्याच वेळी कालपासून उद्धव ठाकरे हे फुटीर खासदारांच्या मतदारसंघात जनतेशी संवाद साधत विरोधकांना सडेतोड उत्तर देणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर 28 जून रोजी धाराशिवमध्ये उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। धाराशिवमधील हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय, कारण बंडखोर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या मतदारसंघातील हा दौरा आहे। या दौऱ्यात उद्धव ठाकरे नेमका कोणता राजकीय संदेश देणार? ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात उमेदवाराबाबत काही संकेत मिळण्याची शक्यता आहे का? मकरंदराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहण्याचा निर्णय किती महत्त्वाचा मानला जातोय? आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याकडे किती निर्णायक म्हणून पाहिलं जात आहे? या सर्वांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी जान्हवी आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत फूट पडल्यानंतर 6 खासदारांनी बंड करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे। त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांनी या 6 खासदारांचे लोकसभा मतदारसंघ पिंजून काढण्याचा निर्धार केला आहे। त्यानुसार तयारी देखील सुरू करण्यात आली आहे। उद्धव ठाकरे यांच्या 4 दिवसीय दौऱ्याची अधिकृत सुरुवात 26 जून पासून झाली। या संपूर्ण दौऱ्यांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे एकूण 6 मतदारसंघांना भेटी देतील। त्यामध्ये यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, धाराशिव, शिर्डी या मतदारसंघाचा त्यात समावेश आहे। या दौऱ्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे 28 जूनला धाराशिवमध्ये येत असून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। धाराशिव शहरातील सिद्धाई मंगल कार्यालयात हा संवाद मेळावा पार पडणार आहे। या कार्यक्रमाची जोरदार तयारी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून केली जाते। शिवसेना उभाटा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या धाराशिव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पूर्ण ताकदीने मैदानात उतरली आहे। धाराशिव जिल्हा सहसंपर्क प्रमुख मकरंदराजे निंबाळकर यांनी उमरगा व तुळजापूर मतदारसंघात पूर्वतयारी बैठका घेत शिवसैनिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन देखील केलं आहे। या मेळाव्यात आगामी काळात होत असलेल्या निवडणुकांची रणनीती, पक्ष संघटना अधिक मजबूत करणं आणि जनतेच्या प्रश्नांवर थेट संवाद साधण्यासाठी हा मेळावा महत्त्वाचा ठरणार आहे। त्यामुळे धाराशिवच्या राजकीय घडामोडींना आता वेग आला असून संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष या दौऱ्याकडे लागलंय। ठाकरे यांच्या शिवसेनेत नुकत्याच झालेल्या नंतर कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरणं, पक्षाची संघटना बांधणी मजबूत करणं आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून पुढील राजकीय दिशा या सभेत ठरवली जाणार आहे। या कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी आमदार अंबादास दानवे, आमदार कैलास पाटील आणि संपर्क प्रमुख सुनील काटमोरे यांच्यावर सोपवण्यात आली आहे। आता धाराशिव मतदारसंघात ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांचे बंधू मकरंदराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहण्याचा निर्धार जाहीर केला आहे। यावेळी महिनाभरापूर्वी ओमराजेंनी पक्षांतराबाबत माझ्याशी चर्चा केली होती। मी त्यांना निर्णय बदलण्याचा सल्ला देखील दिला होता, पण त्यांनी तो स्वीकारला नाही। पक्षाने आदेश दिल्यास, गरज पडल्यास मी ओमराजेंच्या विरोधात रस्त्यावर उतरायलाही तयार आहे, अशी भूमिका ओमराजे निंबाळकर यांचे बंधू मकरंदराजे निंबाळकर यांनी घेतली आहे। या भूमिकेमुळे गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र राजकारण करणाऱ्या 2 भावांच्या राजकीय वाटा आता पूर्णपणे वेगळ्या झाल्याचं चित्र निर्माण झालंय। धाराशिव दौऱ्यात उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार असून बंडानंतर पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यावर भर देणार आहेत। बंडखोर खासदारांनी पक्ष सोडला असला तरी शिवसैनिकांची ताकद आणि जनाधार आपल्या बाजूने कायम असल्याचा विश्वास ठाकरे गटाकडून व्यक्त केला जातोय। आता ओमराजे निंबाळकरांच्या विरोधात त्यांचे बंधू मकरंदराजे निंबाळकर यांना मैदानात उतरवलं जाणार असं बोललं जातंय। मात्र उद्धव ठाकरे धाराशिव दौऱ्यात कुणाला निवडणुकीसाठी पाठिंबा देणार किंवा ओमराजे निंबाळकरांविरोधात कुणाला उमेदवार देणार याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये। उद्धव ठाकरेंनी जर का ओमराजे निंबाळकरांविरोधात त्यांच्या भावाला म्हणजेच मकरंदराजे निंबाळकरांना उभं केलं तर धाराशिवचं राजकारण पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे। आता उद्धव ठाकरेंच्या या संपूर्ण दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी नेत्यांकडून देखील टीका केली जाते। या आधीच जर उद्धव ठाकरेंनी दौरे केले असते, कार्यकर्त्यांशी संवाद साधला असता, तर आज ही वेळ आली नसती, अशी टीका सत्ताधारी करतात। आता एकीकडे पक्षातील बंडानंतर संघटना पुन्हा उभी करण्याचं आव्हान उद्धव ठाकरे यांच्या समोर आहे, तर दुसरीकडे बंडखोर
बंडखोरांना त्यांच्या मतदारसंघात जाऊन थेट राजकीय आव्हान देण्याची रणनीती त्यांनी आखली आहे। धाराशिव दौरा हा केवळ कार्यकर्त्यांचा मेळावा नसून ठाकरे गटाच्या पुढील राजकीय वाटचालीची दिशा ठरवणारा मानला जात आहे। मात्र या दौऱ्यात ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात उमेदवाराची घोषणा होणार का? मकरंदराजे निंबाळकर यांच्यावर ठाकरे नेतृत्व विश्वास ठेवणार का की पक्ष वेगळा पर्याय निवडणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। त्याचवेळी विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला उद्धव ठाकरे आपल्या भाषणातून कशा पद्धतीने उत्तर देतात हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे धाराशिव मधील हा दौरा केवळ शक्ती प्रदर्शन ठरणार की आगामी निवडणुकांचे रणशिंग फुंकणारा निर्णायक टप्पा ठरणार याचं उत्तर आता उद्धव ठाकरे यांच्या सभेतूनच मिळणार आहे। तर तुम्हाला या सगळ्या पार्श्वभूमीबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।